मुलं शाळेत जायला लागली की काय करून येतील हे सांगता येत नाही. पायात पाय अडकून हा दात घुसून बसलाय. आता त्याचा होठ चांगलाच सुजलाय. त्याला म्हटलं चल तर दवाखान्यात नको म्हणतोय. मग म्हटलं जाऊ देत, त्याला काहीतरी औषध लावूयात. त्याचं रडून झाल्यानंतर त्याला चॉकलेट दिल्यानंतर तो शांत झाला होता आणि रायासोबत मस्त खेळत होता. राया पण दादासोबत खेळून खुश होत होता आणि त्याच्या तोंडाला लागलंय म्हणून पप्पांनी त्याला खाऊ आणला होता आणि गुलाबजामसुद्धा आणले होते. म्हटलं गोड काहीतरी खाईल. पण तो इतका स्ट्रॉंग बॉय आहे की त्याने चपाती भाजीसुद्धा खाल्ली. मग नंतर पप्पासोबत थोडीशी मस्ती करून याला झोपवायचा प्रयत्न करत होते, पण आज काही याला झोपच येत नव्हती. पोरं रडायला लागली की आपल्याला काहीच सुचत नाही आणि जेवायला बसलेल्या ताटावरनं मी उठले. पप्पा त्याला मस्त खेळत होते, तरी पण माझं मन लागत नव्हतं. नंतर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो आणि रिधान तर झोपी गेला होता आणि राया तर आमच्या गप्पा ऐकत ऐकत जणू झोपी जात होता आणि स्वतःच झोपत होता. त्याला बघून ते इतकं भारी वाटत होतं. थोड्या वेळापूर्वी इतकं मी झोपवायचा प्रयत्न करत होते, पण तो काही झोपत नव्हता ना. आता तर बघितलं तर इतका छान शांत झोपला होता की मलाच कौतुक वाटत होतं की अरे एवढा मोठा झाला का हा. आता याला स्वतः झोपायचं सुद्धा कळायला लागलंय. पोरं ना खूप नाटकी असतात.